नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांची दररोज पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घरामध्ये देवघर असतं. धार्मिक मान्यतेनुसार स्नान केल्यानंतर देवांची पूजा करूनच अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात करतात. हे करत असताना पूजेसह देवाला नैवेद्य अर्पण करण्याचेही विशेष महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ईश्वरचरणी नैवेद्य अर्थात प्रसाद अर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अनेक लोक याला कर्मकांड मानतात. परंतु धार्मिक जाणकाराच्या मते नैवेद्य हा देवाच्या प्रती मानलेला आभार, आपली भक्ती आणि त्यांच्यासमोर आपल्या आत्मसमर्पणाचे एक प्रतीक असते. देवासमोर ठेवलेल्या नैवेद्याला आपण प्रसाद म्हणतो. नैवेद्याचा शाब्दिक अर्थ म्हणजे भगवंताला अर्पण केलेलं पवित्र भोजन. देवाला अर्पित केल्यानंतर जेव्हा भक्तगण ते ग्रहण करतात तेव्हा आपण त्याला प्रसाद म्हणतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही जे काही बनवता, ग्रहण करता, दान करता, तप करता, असे सर्व काही तुम्ही मला अर्पण करा. नैवेद्य अर्पण करण्याचे प्रथम उद्दिष्ट म्हणजे ईश्वराप्रती आभार व्यक्त करणे. प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की प्रकृतीपासून आपल्याला जे काही प्राप्त होतं, जसं की अन्न, जल, जीवन हे सर्व ईश्वराच्या कृपेमुळेच मिळतं. यामुळे सर्वप्रथम ईश्वराला अर्पण करून मगच ग्रहण करणं हे आपल्या विनम्रतेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक असतं. नैवेद्य अर्पण करताना मनामध्ये ही भावना असते की ईश्वरा, हे सर्व भोजन तुझे आहे, त्यावर माझा हक्क नाही. अशा भावनेतून नैवेद्य अर्पण केला की आपल्यातील मीपणा संपून त्यागाची आणि समर्पणाची भावना विकसित व्हायला मदत होते. जेव्हा आपण कुठलाही पदार्थ शुद्ध अंतःकरणाने नैवेद्य म्हणून भगवंताच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्याचा प्रसाद बनतो. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की नैवेद्यम शुद्धीकृतम भवती देवस्य समर्पणात. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण कुठलाही पदार्थ ईश्वराला समर्पित करतो, तेव्हा तो एका भौतिक वस्तूपासून आध्यात्मिक ऊर्जा असलेल्या प्रसादामध्ये परिवर्तित होतो. असा प्रसाद केवळ आपल्या शरीरासोबतच मनाची आणि आत्म्याची देखील शुद्धी करतो. 5 यज्ञापैकी एक भोजनापूर्वीचा देवयज्ञ. मनुस्मृती आणि गृहसूत्रांच्या मतानुसार माणसाने रोज 5 यज्ञ करण्याचे विधान आहे, ज्यामध्ये देवयज्ञ जो देवाला अर्पण केला जातो, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ आणि नरयज्ञ म्हणजेच अतिथी सेवा आणि भूतयज्ञ पशु-पक्ष्यांना अन्नदान करणे. यामध्ये देवयज्ञामध्ये नैवेद्य अर्पण होतो. प्रत्येक देवाचे आवडते पदार्थ असतात, जसं की गणपतींना मोदक प्रिय असतात. श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखर प्रिय असते. महादेवांना बेलपत्र आणि जल प्रिय असते. शुद्ध अंतःकरणाने, सात्विकतेने आणि कुठलाही अहंकार न बाळगता अर्पण केलेल्या नैवेद्यामध्ये प्रसाद बनतो. ईश्वराप्रती असलेल्या भक्तीचे साधन. ईश्वराप्रती असलेल्या आपल्या भक्तीसाठी नैवेद्य हे एक उत्तम माध्यम आहे. जसं की आपण आपल्या घरी एखाद्या पाहुण्याला जेवण वाढतो, तसंच आपण भगवंताला आदरपूर्वक नैवेद्य अर्पण करतो. नैवेद्य बनवताना आपल्या मनामध्ये भावना असते की प्रत्यक्ष भगवंत आपल्याबरोबर भोजन ग्रहण करत आहेत. त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट सर्वप्रथम देवासमोर ठेवल्याने संयम, संतुलन आणि समाधानाची भावना जागृत होते. यामुळे भोजनाप्रती असलेल्या लोभापासून आणि इतर विकारापासून मुक्ती मिळते आणि या सर्व कारणामुळे देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाते. पण हे सगळं करत असताना रोजची देवपूजा झाल्यानंतर जर तुम्ही देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवत असाल, तर तुम्ही सर्वांनी कान उघडून ऐकायचं आहे, नाहीतर तुमचं संपूर्ण घर बरबाद होऊ शकतं. तुम्हाला अनेक प्रकारच्या दोषांचा सामना करावा लागू शकतो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये देवपूजा झाल्यानंतर रोज देवासमोर ठेवलेल्या नैवेद्याचं किंवा साखरेचं काय करायचं आहे, किती वेळ तो नैवेद्य देवासमोर ठेवायचा आहे, नैवेद्य अर्पण करण्याचे नियम काय आहेत, याचे आपल्या कुटुंबाला काय लाभ होतात, कशाप्रकारे नैवेद्य अर्पण करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, शेजारील हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना योग्य ती माहिती मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्रानुसार रोजच्या देवपूजेसोबतच आपल्याला देवाला नैवेद्य देखील अर्पण करायचा असतो. कारण
देवांना नैवेद्य अर्पण करणे म्हणजे त्यांच्या 5 उपचारापैकी एक उपचार पूर्ण करणे होय. त्यानुसार देवाची नित्यपूजा करावी, देवांना स्नान म्हणजेच अंघोळ घालावी, हा झाला पहिला उपचार. दुसऱ्या उपचारामध्ये देवांना गंध लावावा, त्यानंतर अक्षदा अर्पण कराव्यात, फुलं अर्पण करावी, धूप, दीप ओवाळून शेवटी नैवेद्य अर्पण करावा. तसं तर दिवसातून 4 वेळा नैवेद्य अर्पण करावा, पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला 4 ते 5 वेळा नैवेद्य अर्पण करणं शक्य नाही. त्यामुळे मनोभावे तुम्ही जो काही नैवेद्य देवाला अर्पण कराल, तो नैवेद्य देव स्वीकारतात. कारण नैवेद्य तयार करण्यापासून ते अर्पण करण्यापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवपूजेदरम्यान आपण नैवेद्य अर्पण केला त्यावेळेस देवघरासमोरील दिवा हा प्रज्वलित असावा. कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. कारण हा अग्नी साक्षीदार असतो. आपली सेवा देवापर्यंत नेण्याचं काम हा दिवा म्हणजेच अग्नी करत असतो. म्हणून नैवेद्य देखील दिव्याच्या साक्षीने जर आपण देवांना अर्पण केला तर तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. त्यामुळे देवांना नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा हा दैवत राहील याची काळजी घ्यायची आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही देवी देवतांची नित्यपूजा करत असाल, नैवेद्य अर्पण करत असाल, तर पूजेचे ताट आणि ज्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही नैवेद्य अर्पण करतात ते नेहमी बाजूला ठेवा. आपण ज्या ताटामध्ये जेवण करतो त्या ताटामध्ये देवांना नैवेद्य अर्पण करू नका. असं करणं खूप अपवित्र मानलं जातं. कारण देवपूजेचं सगळं साहित्य हे देवांसाठीचं वेगळं असावं. ज्यामध्ये नैवेद्याची वाटी असेल, नैवेद्यासाठीचं ताट असेल, ते देवांसाठीचं सेपरेट असावं आणि रोजच्या रोज ज्या वाटीमध्ये किंवा ज्या ताटामध्ये तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करत आहात, देवांना पाणी अर्पण करत आहात, ते भांडे तुम्हाला रोजच्या रोज धुवून घ्यायचे आहेत. रोज स्वच्छ धुतलेल्या भांड्यांमध्येच देवांना नैवेद्य हा अर्पण करावा. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो, बरेच जण ते नैवेद्याचं ताट जे आहे ते जमिनीवरती ठेवतात. तर नैवेद्याला नेहमी आसन असावं. म्हणूनच जे कोणतं ताट तुम्ही देवांना किंवा जी वाटी नैवेद्याची आहे, ती तुम्हाला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायची नाही, तर त्याखाली तुम्हाला छोटासा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यानंतरच तो नैवेद्य देवांना अर्पण करायचा. नैवेद्य अर्पण करत असताना हे लक्षात ठेवा, की नैवेद्य कधीही ॲल्युमिनियम, लोखंड, प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यामध्ये अर्पण करू नका. मग तुमच्याकडे स्टीलची वाटी असेल, चांदीची असेल, तांब्याची असेल, पितळेची असेल, ती वाटी किंवा ते ताट तुम्ही वापरू शकता. कारण हे धातूचे प्रकार देवांना अतिशय आवडतात. आता परिस्थितीमुळे प्रत्येकाला तांब्याचं किंवा पितळेची वस्तू घेणं शक्य नसेल, तर त्यांनी मनोभावे स्टीलच्या थाळीमध्ये जरी देवाला नैवेद्य अर्पण केला, तरी ते देव स्वीकारतात. कारण देवाला तुमचा अंतःकरणातील भाव हा खूप भावतो. त्यामुळे तुम्ही असं मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता रोज देवांना नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो, तर तो कधीही जमिनीवरती अर्पण करू नये. तर त्यासाठी एक छोटासा पाट किंवा चौरंग देवघरासमोर ठेवावा. आजकाल देवघराला देखील छोटेसे पाट येतात. त्या पाटावरती तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. पण डायरेक्ट तुम्हाला जमिनीवरती देवांचा नैवेद्य ठेवायचा नाही. असं केल्यामुळे तुमचं नैवेद्य किंवा जो प्रसाद आहे, तो देवांपर्यंत पोहोचणार नाही. ती सगळी सेवा जी आहे ती पृथ्वीला जाऊन मिळेल. म्हणून तो नेहमी चौरंगावरती किंवा पाटावर ठेवूनच तुम्हाला देवांना अर्पण करायचा आहे. पण जो कोणता पाट किंवा चौरंग तुम्ही घेतलेला आहे, त्यावरती लगेचच नैवेद्य ठेवायचा नाही. तर त्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी घेऊन पाण्याने भरीव चौकोन करायचा आहे. त्या चौकोनावरती नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. कुठल्याही देवतेला जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो, तेव्हा तो दाखवण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नैवेद्याचं ताट वाढल्यावर त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि नैवेद्याचं हे ताट दुसऱ्या ताटाने झाकायचं. देवासमोर पाण्याने भरीव चोखून केल्यानंतर त्यावरती हे ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की भरीव चौकोन का करायचा? म्हणजेच मंडळ का करायचं? तर पाण्याने भरलेलं हे भरीव मंडळ जे आहे, ते देवांपर्यंत कुठलीही गोष्ट यज्ञाद्वारे पोहोचवली जाते. पाण्याने केलेला चौकोनी मंडळ म्हणजेच यज्ञ, यज्ञवेदी आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि त्या यज्ञाद्वारे आपण देवतेपर्यंत हा नैवेद्य पोहोचवत असतो. त्यामुळे पाण्याचं भरीव मंडळ आवश्यक आहे. डाव्या हातामध्ये पळीने पाणी घेऊन आपण त्या पाण्याने उजवा हात पाण्यावरती ठेवून ताटाभोवती शिंपडत पाण्याने त्यावर एक पळी पाणी ताम्हणामध्ये सोडावे. डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेलं ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे
5 घास देवतेला दाखवावे आणि एक 6वा घास दाखवताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने जसा भरवते तसा तो ईश्वराला भरवावा. तशी भावना करावी की आपण ईश्वराला घास भरवत आहोत आणि हे घास भरवताना तुम्ही मुद्रा करून एक मृगी मुद्रा करावी आणि मृगी मुद्रा कशी करायची? तर हात उताळणा करायचा आहे. मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ या तिन्ही बोटांना एकत्र करायचं आणि 5 मंत्राचा उच्चार करावा. कोणते आहेत ते 5 मंत्र? तर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणत घास ईश्वराला अर्पण करायचा आहे. आता हे जे श्लोक आत्ता मी म्हटलेले आहेत ते नक्की काय आहेत? तर ही पंचप्राणांची नावं आहेत. आपल्या शरीरातील प्रमुख 5 वायूंची नावं आहेत. प्राण म्हणजे काय? तर आपला श्वास नाही, जीवनाची ऊर्जा. खूप गुंतागुंतीचा तपशील नको, पण या 5 आवरणाबद्दल जाणून घेऊया. ओम प्राणाय स्वाहा म्हणजेच मी हे अन्न प्राणाला अर्पण करतो, जेणेकरून ते माझ्या श्वसन संस्थेसाठी चांगले होईल. ओम अपनाय स्वाहा म्हणजे शरीरातील अशी शक्ती जी शरीरातील कचरा बाहेर टाकण्याचं काम करते. त्या शक्तीला अर्पण करतो. ओम व्यानाय स्वाहा संपूर्ण शरीरामध्ये जो व्यापून राहतो, सर्व हालचालींचे नियमन आणि नियंत्रण करतो, अशा शक्तीचं इथे स्मरण केलं गेलं आहे. ओम उदानाय स्वाहा उदन म्हणजेच आपलं मान आणि डोकं नियंत्रित करणारी डोळे, जीभ, नाक, कान यासारखे अवयव नियंत्रित करणारी शक्ती, बाह्य जगाला प्रतिसाद देणारी शक्ती. ओम समनाय स्वाहा म्हणजेच हृदय आणि नाभीच्या मध्ये स्थित आहे. पचन संस्थेला सक्रिय आणि नियंत्रित करणारी शक्ती. ही शक्ती उत्क्रांतीच्या पातळीवर कुंडलिनी आणि चेतनेच्या विस्ताराशी संबंधित आहे. या प्रकारे मंत्र म्हणत नैवेद्य दाखवल्यानंतर एक पळी ताम्हणामध्ये सोडून द्यावी. प्राशन पानीय समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि एक पळी ताम्हणामध्ये सोडून द्यायची आहे. अर्थात देवाला पिण्यासाठी आपण पाणी देतो आहोत. शेवटी 4 पळ्या पाणी ताम्हणामध्ये सोडायचं. असा नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवाचं आवाहन करून म्हणायचं आहे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नामध्ये प्रसाद उतरू दे आणि हे अन्नभक्षण केल्यानंतर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा मिळू दे, असा नैवेद्य विधी असतो. आता यामध्ये मंत्र तुमच्या म्हणायचे लक्षात राहत असतील किंवा नसतील तरी तुम्ही कृती आणि भावना मात्र तीच ठेवा. त्याच भावनेने प्रेमाने ईश्वराला नैवेद्य अर्पण करावा. लक्षात घ्या, नैवेद्य अर्पण करताना मनात अतिशय पवित्र भावना, श्रद्धा, विश्वास, भक्ती असावी. या क्रियेमुळे देवतेची ऊर्जा अन्नामध्ये प्रवेश करते आणि ती प्रसाद म्हणून भक्तांनी ग्रहण केल्यानंतर भक्तांनाही त्याचा लाभ होतो. अशा प्रकारे नैवेद्य देवांना अर्पण केल्यानंतर तो देवासमोर आपल्याला किती वेळ ठेवायचा आहे? तर देवाला नैवेद्य अर्पण करताना लक्षात घ्या, की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जेवण करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात, त्याचप्रमाणे देवाला नैवेद्य स्वीकारण्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यानुसार किमान 10 ते 15 मिनिटं देवासमोर नैवेद्य राहू द्या. त्यानंतर हा नैवेद्य आपण कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून वाटून खायचा आहे. नैवेद्य देवासमोर दिवसभर तसाच पडलेला राहणं हे देखील अनेक दोषाचं किंवा आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणींचं, समस्यांचं मोठं कारण असू शकतं. देवाला ज्यावेळेस आपण नैवेद्य मनोभावे अर्पण करतो, आपल्याला मंत्रोच्चार येत असतील तर ते मंत्रोच्चार म्हणत किंवा मंत्रोच्चार येत नसतील तर साध्या शुद्ध अंतःकरणाने जेव्हा नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा असा हा नैवेद्य अग्नीच्या साक्षीने देवापर्यंत पोहोचतो आणि देवाचे आशीर्वाद त्या अन्नामध्ये म्हणजेच त्या प्रसादामध्ये उतरतात. आणि जेव्हा आपण हा प्रसाद ग्रहण करतो, तेव्हा आपल्या भोवती असलेले दोष, आपल्या आयुष्यात असलेली नकारात्मकता, कुटुंबामध्ये ज्याही अडी-अडचणी आहेत, त्या दूर करण्याचं काम नैवेद्य करत असतो. अनेक जणींना खूप धावपळ असते, ऑफिसला जायचं असतं. अशा वेळेस रोजचा नैवेद्य देवांना अर्पण करणं शक्य होत नाही. त्यामुळे साखर किंवा खडीसाखर जरी देवांसमोर तुम्ही ठेवली, तरी देव ते स्वीकारतात. ते शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जेही फळ असेल, ते कुठलंही असू शकतं. तर ते फळ तुम्ही देवांना मनोभावे अर्पण करू शकता. पण बघा, हे फळ अर्पण करत असताना ते कुठेही किडलेलं, खराब झालेलं, काळं पडलेलं नसावं. याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. चांगलं ताजं फळ तुमच्या घरामध्ये असेल, तर असा फळाचा नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही कधी सणावारांना पूर्ण शुद्धतेने स्वयंपाक तयार केलेला असेल, तर आपण तो स्वतः ग्रहण करण्यापूर्वी
आपल्या घरातील सर्व अन्न देवाच्या नैवेद्याच्या ताटात ठेवावं, त्यावरती तुळशीपत्र ठेवावं आणि असा हा नैवेद्य देवाला मनोभावे अर्पण करावा. असं केल्याने देखील देवांची विशेष कृपा आपल्या कुटुंबावरती राहते. देवाला निवेदनीय असे जे द्रव्य म्हणजेच नैवेद्य होय. म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्यवस्तू, खाद्यपदार्थ म्हणजे नैवेद्य असं आपण म्हणूया. पण हा नैवेद्य कसा असावा? तर पहा, जे भक्षणाला योग्य असावे असे नैवेद्य 5 प्रकारचे असावे. त्यालाच नैवेद्य म्हणतात. भक्ष्य म्हणजे गिळता येण्यासारखे, भोज्य म्हणजे चावून खाता येईल असे, लेह्य म्हणजे चाटता येईल असे, पेय म्हणजे पिता येईल असे, चुष्य म्हणजे चोखता येईल असे हे 5 प्रकार आहेत. असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करून त्याला समर्पण करावा. त्याचबरोबर काही विशिष्ट देवतांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्या त्या तिथीनुसार देखील तुम्ही दाखवू शकता. ज्यामध्ये विष्णूंना दूध भात, शिवाला दही भात, गणपतींना मोदक अथवा गूळ खोबरे आणि देवीला सांजा. तिखट सांजा नाही तर गोडाचा सांजा म्हणजेच शिरा. पहा, सांजाच्या साठवड्या किंवा श्रीखंड प्रिय आहे. दूध आणि फळं देवांना सर्व प्रिय आहे. नैवेद्य दाखवताना सांगितल्याप्रमाणे तुळशीपत्र त्यावरती ठेवावे आणि नैवेद्य अर्पण करावा. आपल्याला प्रत्यक्ष रोज देवपूजा करता येत नसेल तरी देखील मानस पूजा करून किंवा कोरडी देवपूजा करून आपल्याला हवा तो नैवेद्य आपण देवांना नैवेद्य स्वरूप अर्पण करू शकतो. आणि या मानस पूजेमध्ये देखील प्रचंड शक्ती आहे, अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णतः एकरूप होऊन जातो. मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतिरूप आकार यायला लागतो आणि मग आपले जीवनच पवित्र सुगंधी बनून जाते. आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते. जेवायला सुरुवात केल्यावर पान हलवू नये यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल. जमिनीवरती असलेले सूक्ष्म जीवजंतू ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडळ, म्हणूनच सगळेच सावरण्यासारखे आहे. गाईचे शेण पाण्यामध्ये कालवून हाताने जमिनीवरती एक कोटिंग करणे अशी काहीतरी व्याख्या पूर्वीच्या काळी होती. पण ते दिवस गेले, जमीन गेली, सारवणं गेलं. त्याऐवजी फरशी आणि टेबल खुर्ची आली. पण फरशीवरचे आणि ताटाखालचे जीवजंतू मात्र तसेच आहेत. पूजेच्या काही तास आधी नैवेद्य तयार करावा, म्हणजे नैवेद्य जेवढा ताजा असेल तेवढा चांगला मानला जातो. नैवेद्य फार काळ अगोदर तयार केलेला नसावा. त्याचबरोबर नैवेद्याचा कोणत्याही प्रकारे अनादर होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कोणताही नैवेद्य फेकून देण्याची वेळ येऊ देऊ नये. नैवेद्याशी कोणतीही मस्करी नको आणि अस्वच्छ हाताने नैवेद्याला स्पर्श करू नये. स्वच्छतेची काळजी घेऊन देवाला नैवेद्य अर्पण करा. देवांप्रमाणे नैवेद्याचाही आदर करावा. नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवासमोर जास्त वेळ ठेवणे चांगले मानले जात नाही. साधारणपणे 5 मिनिटं देवासमोर ठेवावा. नैवेद्य अर्पण केल्यानंतर 5 मिनिटांनी देव्हाऱ्यातून तो काढून घ्यावा आणि नंतर कुटुंबातील सदस्यांनी प्रसादास्वरूप तो ग्रहण करावा. यामुळे देव आपल्यावरती प्रसन्न होतात. आपली उपासना सफल मानली जाते आणि उपासनेचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही गाईला देखील गोग्रास द्यावा. गाईमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो आणि असं केल्याने 33 कोटी देवी-देवतांचे आशीर्वाद देखील तुम्हाला लाभतात. पण हे रोज करणं शक्य नसेल तर काही विशिष्ट तिथींवरती देवांना जो अन्नास्वरूप नैवेद्य तुम्ही अर्पण केलेला आहे, तो जर तुम्ही गाईला खाऊ घातला तर तो नैवेद्य नक्कीच देवापर्यंत पोहोचवण्याचं काम ही गाय करत असते. गाय ही हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानली जाते. म्हणूनच गाईला जर आपण असा हा घास किंवा नैवेद्य खाऊ घातला तर आपल्यावरती देवी देवतांचे आशीर्वाद राहतात. आपल्या अनेक अडचणीतून आपल्याला मार्ग सापडतो. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.